पेटली. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अनेक गोष्टी मराठा आरक्षणासाठी दोनदा कायदा पारित झाला. हे मराठा क्रांती मोर्चाचं फलित आहे. सारथी आलं, अण्णासाहेब पाटील आलं, हे अगोदरच मिळालेलं ना, हे सुद्धा फलित आहे, हे समजून घेतलं पाहिजे. हजारो कोटी रुपये पोरांना त्या माध्यमातून मिळाले. हजारो पोरांना 1.5 लाख तरुणांना रोजगार मिळाला. हे श्रेय मराठा क्रांती मोर्चाचं नाही का? पण साली आपली ही हरामखोर भक्तगण ही म्हणते हे देवाभाऊन दिलं. अरे आमची हजारो पोरं मिली, त्यावेळेस तुमचा देवाभाऊ त्याला आम्हाला सारथी देतो, अण्णासाहेब पाटील देतो, हे समजून घेतलं पाहिजे की नाही? आणि किती दिले त्यांनी? अरे आमची दरवर्षी 3 लाख पोरं ग्रॅज्युएशन होऊन बाहेर पडतात आणि आम्हाला 5,000 पोरांना फेलोशिप मिळते, 3,122 पोरांना फेलोशिप मिळते. अरे परवा आपण तिकडून आंदोलन करून आलो नाही आणि 4 तारखेला एक शासन निर्णय आला की 70,000 मराठ्यांच्या पोरांची 900 रुपये प्रति महिना दिल्या जाणारी स्कॉलरशिप बंद करून टाकली. याच्यावर तुम्ही बोलणार नाही का भक्तगण? हे समजून घेतलं पाहिजे की आपण कुठं चाललोय. आपल्याला संभ्रम निर्माण करून दिला 2 सप्टेंबरच्या JR नुसार आणि नंतर साल्यांनी 70,000 पोरांची स्कॉलरशिप बंद केली. हे समजून घेतलं पाहिजे. ते भक्त जे असतील ना, हे भक्तांनी ना विचारावं देवेंद्र फडणवीसला की काय चाललंय म्हणून. अरे मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आपण मोर्चा काढले, सगळ्या समाज 18 पगड जातीच्या बांधवांनी तुम्हाला आम्हाला त्या मोर्चामध्ये ताकद दिली, आपली सेवा केली, गाल बोट लागलं नाही कुठं त्या मोर्चाला. हे समजून घेतलं पाहिजे. आणि मग कुठं जाऊन मराठ्यांना आर्थिक विकास महामंडळ मिळालं. पण ते मराठ्यांना मिळालं का? ते ब्राह्मणांना मिळालं, ते ओपन मध्ये येणाऱ्या सगळ्या वर्गवारीतल्या लोकांना मिळालं, कारण ते आर्थिक निकषावर असलेलं महामंडळ आहे, आर्थिक विकास महामंडळ आहे. मग नंतर आता त्याच्यावर थोडंसं फार 2-4 वर्ष सगळ्यांनी लाभ घेतल्यानंतर आता परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळालं. हे समजून घेतलं पाहिजे ना. अरे मराठा समाजाच्या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून महाज्योतीची निर्मिती झाली, अमृतची निर्मिती झाली, परशुराम आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती झाली. मग याच्यात जातीवाद आहे का कुठं? ठीक आहे ना, तात्विक विरोध, वैचारिक विरोध असला पाहिजे. ब्राह्मणोत्तर चळवळीचा इतिहास भारताला आहे, हा काय आज नवीन नाही. आपण उठलं सुटलं का देवेंद्र फडणवीस ब्राह्मणी म्हणून हे शिव्या देतात. अरे कोणी रिकामं नाही तुम्हाला शिव्या द्यायला. तुम्ही जर का नीट कामं केले तुम्हाला कोणी रिकामे नाही शिव्या द्यायला. हे समजून घेतलं पाहिजे आपण कुठंतरी. हे आपण समजूनच घेत नाही. याच्या अनुषंगाने माझं काय म्हणणं आहे की जर का 1 जून 2004च्या JR नुसार आज जर का आपल्याला मराठवाड्यातल्या मराठ्यांना नवे तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ऑलरेडी मिळतंय, पण 1 सप्टेंबर 2023ला मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन होता. मी तुम्हाला गोम सांगतो की ती लाठीचार्ज आणि गोळीबार का झाला. हे म्हणतात ना की राजेश टोपे होते, अमुक होते, तमुक होते. मला बोलायचं नव्हतं. मला अनेक वेळा पोलिसांनी याच्या बाबतीत नोटिसा दिल्यात. मी बोलत नव्हतो, पण आज बोलावं लागतंय. 1 सप्टेंबर 2023ला मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन होता. जाणीवपूर्वक आंदोलन शांततेत चालू असताना लाठीचार्ज करण्यात आला. नंतरचा इतिहास तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आता त्याच्यातून काय झालं की समाजाचा उद्रेक तयार झाला, समाजाने त्याचे रिएक्शन दिले आणि समाजाला शांत करण्याकरता एकनाथ शिंदे साहेबांनी तात्काळ मराठा तत्कालीन जे अभ्यासक होते त्याच्यात किशोर चव्हाण, शिवानंद भानुसे, राजेंद्र कोंडारे, पुरुषोत्तम खेडेकर, भराड सर असतील, भरपूर जण जे कोणी अभ्यास आहे, मला तर नावं घेता येणार नाहीत, बऱ्याच जणांची नावं लक्षात नाही, या सगळ्यांना मुंबईला बोलवलं आणि काय करता येईल आत्ताच्या आत्ता या परिस्थितीमध्ये. तर त्या ठिकाणी मराठा समाजाचा सरसकटपणे कुणबीमध्ये समावेश करायला काही तांत्रिक अडचणी येत होत्या. मग हैदराबाद गॅझेट लागू करता येईल का, त्याला कसं काय, त्याचं पूर्ण न्यायालयीन प्रक्रिया समजून घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी 7 सप्टेंबर 2023ला शिंदे समिती ऑथेंटिक पद्धतीने त्या ठिकाणी डिक्लेअर केली. मग शिंदे समितीचं वर्कआउट काय दिलं की वो जे मराठवाड्यातले मराठे आहेत हे आज कुणबी नोंदी त्यांच्या सापडत नाही, त्या कुणबी नोंदी शोधण्याकरता जी मागणी गेली अनेक वर्ष चालू होती त्या मागणीच्या अनुषंगाने शिंदे समिती वर्कआउट करायला लागली. आणि वर्कआउट करता करता शिंदे समितीने अहवाल दिलाय मित्रांनो. त्या अहवालात ते 1.5 महिन्यात अहवाल देतात आणि 1.5 महिन्यात काय सांगतात की आम्ही 1.5 कोटीच्या वरती कागदपत्र हैदराबाद संस्थानाची तपासली आणि त्याच्यामध्ये 13,492 1.5 महिन्यात एवढ्या नोंदी सापडल्या. मग हे मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचं यश नाही का? आपण मनोज जरांगे पाटलांचं नाव का घेतो? कारण ते आंदोलनाचं नेतृत्व आहे. याचा अर्थ फक्त त्यांचंच योगदान आहे का? नाही, त्यांच्या आजूबाजूला जे तुम्ही आम्ही लोक या चळवळीसाठी योगदान देतो त्यांचंही योगदान आहे. पण जसं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती होते त्याच पद्धतीने आपल्या या मराठा समाजाचं दैवत ज्यांना सगळ्या समाजाने स्वीकारले ते म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील. मग आपण त्यांना फ्रंटला खेळायला पाठवलं, ओपनिंग बॅट्समन म्हणून त्यांना जर का पाठवलेलं असेल तर श्रेय सुद्धा त्यांना द्यायला काय हरकत आहे. पण गोम आहे ना मराठ्यांमध्ये की नाही आपल्याला एकामेकाचं स्वीकारायचं नाही. त्या माणसाने
आरक्षणाचं आंदोलन चालू ठेवलं. ज्यावेळेस एसीबीसीचं आरक्षण आपल्याला मिळतंय 10%, तरी त्यांनी सातत्याने लढा चालू ठेवला. आणि आज 2 वर्षानंतर, आज 1 सप्टेंबर होऊन गेला, आज 2 वर्षानंतर मराठवाड्यामध्ये 48,592 नोंदी सापडल्यात फक्त मराठवाड्यामध्ये. बाकीचा विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी हे लोकांच्या नोंदी सापडत होत्या, कारण इथं ब्रिटिश शासन होतं, इथं निजाम स्टेट नव्हतं. आपल्याकडे निजाम स्टेट होतं, हे समजून घेतलं पाहिजे. आणि निजाम शासनाकडे तत्कालीन जे काही व्यवस्था होती, त्या मोडी लिपीची व्यवस्थेचं ट्रान्सलेट आपल्याला करता येत नव्हतं. पण शासनाने त्यासाठी सुद्धा शिंदे समितीला वेळोवेळी शिंदे समितीचा कार्यपद्धतीचा अहवाल वाढवला, त्यांना सोर्सेस दिले, त्यांना टीमवर्क दिलं, त्यांना कार्यालय दिलं, त्यांना अधिकार प्रदान केले, त्यांना मोडी लिपीचे ट्रान्सलेटर उपलब्ध करून दिले. आणि तेव्हा कुठं जाऊन ह्या सगळ्या नोंदी सापडल्यात. मग हे फक्त शिंदे समितीचं योगदान आहे का? नाही. तुमच्या आमच्यासारखी तरुण पोरं तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयामध्ये बसून त्यांना सहकार्य करत होती. आमच्या गंगापूरला, आमच्या कन्नडला, आमच्या फुलंब्रीला आपली संघटनेची पोरं, आपल्या मराठा चळवळीतली पोरं बसलीत ना कार्यालयात जाऊन. गेवराईला डॉक्टर उद्धव घोडके नावाची व्यक्ती आहेत, ठाण मांडून बसले होते ते. गेवराई, परळी, केज, अंबेजोगाई, बीडमध्ये सगळ्यात जास्त नोंदी निघल्यात मित्रांनो. नंतर धाराशिवला निघल्यात आणि मग हिंगोलीला निघल्यात. जालना आणि संभाजीनगर कमी आहे, नांदेड कमी आणि लातूर कमी आहे. हे समजून घेतलं पाहिजे आपण. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या माध्यमातून काय मिळालंय ना, तर 48,592 नोंदी निघाल्या, ज्याच्यातून 2,39,300 समथिंग प्रमाणपत्र गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केली. जी काही अटकलेली असेल 1,000, 2,000, 5,000. पण महत्वाचा मुद्दा काय समजून घ्या. मी जे म्हणलं ना की चला समजून घेऊ, तर समजून घ्या. याच्यातले बरेच लोक ग्रामपंचायत इलेक्शन लढतो आपण. ग्रामपंचायत इलेक्शनला वेगवेगळ्या जातीचं आरक्षण असतं, SC, ST, OBC, महिला आरक्षण असतं किंवा जनरल आरक्षण असतं. त्यावेळेस जे कोणी ग्रामपंचायत इलेक्शन लढतं, मित्रांनो तुम्हाला माहिती आहे ना की आपण त्यावेळेस जर का कास्ट व्हॅलिडिटी काढायची असेल तर जात प्रमाणपत्र लागतं. आपण किती दिवसात जात प्रमाणपत्र काढतो? इलेक्शनच्या निवडणुकीच्या पिरियडमध्ये 1 किंवा 2 दिवसात जात प्रमाणपत्र काढतो. कागदपत्र थोडेफार कमी जरी असले तर जात प्रमाणपत्र काही पुराव्यांच्या आधारावर निघून जातं. समजून घ्या मी काय बोलतोय. जात प्रमाणपत्र काही पुरावे कमी असलेस ते मिळून जातं, पण निवडणूक जिंकल्यानंतर त्याची व्हॅलिडिटी करताना सगळे पुरावे तपासले जातात आणि तिथं गोम अडकली आपली मराठ्यांची. मनोजदादा जरांगेंच्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा वाड्यातल्या कुणबी नोंदी शोधायचं जे काम प्रचंड ताकदीने तयार झालं ना, ते याच्या अगोदर कधीच झालेलं नव्हतं, कधीच झालेलं नव्हतं. एखाद्याची चुकून नोंद सापडली की तो प्रमाणपत्र काढून घ्यायचा. पण सामूहिकरित्या मोठ्या संख्येने हे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनातून मिळालेली शिंदे समिती आणि त्या माध्यमातून तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्या समितीला केलेलं सहकार्य आणि त्याच्यातून मिळालेल्या कुणबीच्या नोंदी, मराठा कुणबी किंवा कुणबी नोंदी किंवा नोंदी, त्याच्यानंतर कुण नावाच्या नोंदी, ह्या सगळ्या कुणबीला सिमिलर असलेल्या नोंदी आहेत. त्या उपजातीचा प्रकार आहे. 28 फेब्रुवारी 2018 एक दुरुस्ती करून घेतली 1 जून 2004च्या JR मध्ये. आणि त्याच्यात सरळ सरळ सांगितलं त्यांनी की बाबा लेवा पाटीदार त्याचं जर का लेपा असेल तरी त्यांना आरक्षण देण्यात यावं, कुणबीचं समजण्यात यावं, कू असलं तरी समजण्यात यावं, कून असलं तरी समजण्यात यावं आणि कुणबी असलं तरी समजण्यात यावं. हा JR आहे 28 फेब्रुवारी 2018. हा काढून बघा. ज्याला कोणाला शंका असेल त्यांनी मला नंतर फोन करा, मी तुम्हाला दाखवून देतो JR. सगळी PDF कॉपी रेडी आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा, जरांगे पाटील आंदोलन करतात याचा अर्थ बाकीच्यांनी काहीच करायचं नाही का? काहीच करायचं नाही का? पण आपले साले नालायक काय आहेत की जरांगे पाटील हैदराबादला चालले का आपले दिल्लीला घ्यायला चालतात. अरे काय गरज पडली? समाजाच्या अभ्यासकांनी एकत्र येऊन एक रोड मॅप ठरवला पाहिजे की बस आपल्या समाजाचा फायदा कशात आहे. अरे ज्या समाजाने आरक्षण नाही मागितलं त्याला आता EWS आरक्षण 100% मिळतं. हे समजून घेतलं का? EWS आरक्षण या भारतामध्ये कोणी मागितलं होतं का? 1 नेशन 1 मिशन 1 आरक्षण अशा पद्धतीचं 1 नेशन 1 रिझर्वेशन ही मागणी कुठून आली? मराठा क्रांती मोर्चाला काउंटर करायला बहुजन क्रांती मोर्चे निघले म्हणून आपण शानपट्टीने सांगतो. पण भारताच्या दिल्लीपर्यंत 1 नेशन 1 रिझर्वेशनचे आरक्षण मोर्चे निघले हे तुम्हाला माहिती आहे का? अरे ही मेंदूधारी लोक तुम्हाला आम्हाला मराठा OBCच्या वादात लावले. ST समाजाने, बंजारा समाजाने यापूर्वी किती आंदोलन केली होती हैदराबाद गॅजेटसाठी. परवा मराठा समाजाचा हैदराबाद गॅजेटचा काय उल्लेख आला आणि सगळीकडे आकार पेटला आणि जे ते उठलं सुटलं हैदराबाद गॅजेट. अरे ठीक आहे, सगळ्यांचा अधिकार आहे, मागितलं पाहिजे, लोकशाही आहे. पण मराठ्यांनाच हैदराबाद गॅजेट लागू झालं नाही आणि तुम्हाला कुठून मिळणार आहे? पण जाणीवपूर्वक ही जी वैचारिक पातळीवरची लोक आहेत ना, संघाची, नागपूरचे,
यांना आपण म्हणतो ना शेंडी दानवे, हे टावर यंत्र, अरे हे बुद्धिवादी लोक आहेत, यांनी कामाला लावलंय आपल्याला, हे समजलं पाहिजे ना आपल्याला. मग आपण आरोप करतो हा विकलेला आहे, तो विकलेला आहे, या अभ्यासकाला काय येतं, हे स्वयंघोषित अभ्यासक आहेत. समजून घ्या भूमिका. जीव तळतळतो. काकासाहेब शिंदे डोळ्यासमोर गेला ना, गांडीला मिरची लागलेली आमच्या. असे हजारो पोरं गेले आपली. हे समजून घेतलं पाहिजे आपण कुठेतरी. समाजाच्या तरुणांनी आत्महत्या करणं म्हणजे ते कुटुंब उद्ध्वस्त होतं. गंगापूर तालुक्यातली 5 पोरं गेली आपली आतापर्यंत. औरंगाबाद तालुक्यातली 12 पोरं गेली. कन्नड मधली 6 पोरं गेली. अरे हे काय घर उद्ध्वस्त होऊ लागले ना. आणि ज्या ज्या वेळेस भावनिक आंदोलन होतं त्या वेळेस पोरांचे जीव जातात. हे डोळ्यांनी बघणारे लोक आहेत आम्ही. आणि ही जी पिल्लावळ तयार झाली ना, ही 18 ते 20-25 वर्षातली, यांना माझं सांगणं आहे, पोट्ट्या हो तुम्ही आमचे लहान बंधू आहेत, समजून घ्या. बसल्या बसल्या हाकेला टार्गेट करायचं, हाकेचे पोरं तुम्हाला टार्गेट करतात. अरे गाव गाड्यातलं सामाजिक वातावरण दूषित झालेलं आहे, हे समजून घ्या. त्या हाकेला सोडलं पाहिजे रस्त्याने. साल्याला स्वतःच्या समाजाचं जे आरक्षण आहे ते मागता येईना आणि मराठा समाजाला म्हणतो ओबीसी देऊ नका. त्याला उत्तर द्यायला आपले मनोज जरांगे पाटील एकटे सक्षम आहेत. आणि त्यांनी जर का सांगितलं तर मग मराठ्याचे पोरं सगळे आंदोलनाचे सक्षम आहेत. हाच लक्ष्मण हाके त्या मराठा आरक्षणाच्या राज्य मागास आयोगाच्या समितीवर सदस्य होता. त्यावेळेस देवेंद्र फडणवीसला हा म्हणायचा की मराठ्यांना ओबीसी मध्ये समावेश करा. मग असं काय झालं या हरामखोराला की अचानक हा म्हणतो की मराठा समाजाचा ओबीसी समावेश नाही करायचा. हे समजलं का? याच्या मागे राजकारण आहे. याच्या मागे राजकारण काय आहे? महाराष्ट्रामध्ये ओबीसी इतर नागरिकांचा मागास प्रवर्ग जे राजकारण करतात ना, त्यांना माझं सांगणं आहे, हे समजून सांगा. 58,000 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा आहेत ज्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सोडलेल्या आहेत, आरक्षित जागा आहेत. अरे हे जे ओबीसीचे माझे बांधव आहेत ना, यांना हे समजून घेतलं पाहिजे की राजकीय आरक्षण कोणी दाबून धरलंय. तुमच्या निवडणुका का होत नाहीयेत हे माहिती का तुम्हाला? ह्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांची एक बी टीम पाठवली कोर्टामध्ये आणि ओबीसीचं राजकीय आरक्षणाचं जाती लोकसंख्येने प्रत्येक जिल्ह्याचं आरक्षण कमी जास्त केलं. हे माहिती का? टाका गुगलवर राजकीय ओबीसी आरक्षणाचं कोर्टात काय चालू आहे म्हणून. इंग्लिश कळत नसेल तर मराठी ट्रान्सलेट करून घ्या. बाकीचे जे सोशल मीडियावर व्हिडिओ पाहतात ना, त्याच्यापेक्षा गुगलवर जाऊन सर्च करा काय असतो म्हणून. अरे नालायकांनी कामाला लावलं. 6 वर्ष झाले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाने. आणि हा काय तो तायवडे म्हणतो आणि तो नवनाथ वाघमारे म्हणतो की आमच्या ओबीसीच्या राजकीय आरक्षणावर गदा आली आहे. अरे हरामखोरांवर निवडणुका तर उद्या. 6 वर्षापासून निवडणुका आहेत का? कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यात? आणि म्हणतात आमच्या 58,000 जागेवर. अरे मराठ्यांना नाही, जी कुणबी आणि कुणबी मराठा म्हणून, मराठा कुणबी म्हणून ज्यांना नोंदी भेटतायत त्यांना तुम्ही अडवू शकत नाहीत ना. आणि जाणीवपूर्वक सांगतो, मराठ्यांचा राजकारणामध्ये आता इंटरेस्ट राहिला नाही. आमच्या हजारो पिढ्या बर्बाद झाल्यात. एक साधी ग्रामपंचायत लढायचं 5-10 लाख रुपये लागू लागले. 1 एकर वावर दरवर्षी विकावं लागते निवडणुकीला. मराठ्यांना निवडणुका लढवायच्या नाही. मराठ्यांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण पाहिजे. आणि नोकऱ्या तरी कुठे राहिल्या रे मित्रांनो? 10% आरक्षण भेटलं तर 100 नोकऱ्या निघलं तर 10 मिळतील. हे समजून घेतलं पाहिजे. पण शिक्षणाकरता तर लागतील ना आरक्षण. सवलत मिळाली पाहिजे. नका देऊ आरक्षण. चला ओबीसीच्या धर्तीवर मराठ्यांना, सगळ्याच जातींना ओबीसीच्या धर्तीवर सवलत देऊन टाका फी मध्ये. नका देऊ आरक्षण आम्हाला. करता का मोफत शिक्षण? अरे आरक्षण निवडणुका लढायला लागत नाहीत. आरक्षण लागतं शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी. हे समजून घेतलं पाहिजे. पण साले बाणगो उठले सुटले की म्हणतात की 58,000 जागेवर मराठ्यांना यायचंय. मराठ्यांना काही यायची गरज नाही त्या राजकीय आरक्षणासाठी. हे लक्षात ठेवा. दुसरा महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगत होतो की मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या माध्यमातून जे काही सर्टिफिकेट निघतायत मित्रांनो, याची व्हॅलिडिटी किती संख्या झाली माहिती का? 8,300 फक्त. हा शासकीय आकडा आहे. याच्यापेक्षा कमी आहेत पण फुगून दाखवलेला आहे. म्हणजे 2,39,000 प्रमाणपत्र गेल्या 2 वर्षामध्ये मिळत आहेत. आणि व्हॅलिडिटी किती होतीये? 1% पण नाही होते. 8,000 झाली 2.5 लाखापैकी. हे समजून घेतलं पाहिजे आपण. याच्यावर कोणी काम करत नाहीयेत. बरं याच्यावर अभ्यासक बोलले का? आता मी तुम्हाला एक GR दाखवतो. हा सापडला. सॉरी, 7 सप्टेंबर 2023चा GR आहे. हा GR काय सांगतो मित्रांनो की बाबा निजामकालीन जे पुरावे होते त्याच्या जे काही सगळ्या तपासणी वगैरे अंती केल्या ना, त्याच्यामध्ये कुणबी आणि मराठा कुणबींना कशा पद्धतीने जात प्रमाणपत्र विविध करायचं त्याची एक समिती गठन करण्यात आली आहे. ही समिती काय सांगते माहिती का आपल्याला? की तुम्हाला प्रमाणपत्र कशा पद्धतीने दिलं जाईल, त्याला काय काय पुरावे लागतील आणि
त्याचा सुधारित जी आर 2 सप्टेंबरला निघलाय, हे समजून घ्या. ही जी न्यायमूर्ती शिंदे समितीच्या खाली ही जी समिती गठीत करण्यात आली, ह्या समितीने ठरवलंय की कशा पद्धतीने बाबा मराठ्यांना आरक्षणाचं प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे. आरक्षणच म्हणतोय, आरक्षणच मिळतं ते जात प्रमाणपत्र म्हणजे. परंतु दुसरीकडे आपण समजून घेतलं पाहिजे, हे काय कागद इतके झाले ना मरणाचे, आता काय काय समजून सांगावं असं होतं. आता मी तुम्हाला मुख्य मुद्द्यावर येतो आणि समाप्त करतो, कारण जास्त व्हिडिओ मोठा झाला का तुम्ही पण कंटाळता. हा 2 सप्टेंबरचा जी आर आहे. हा जी आर काय सांगतो, आपण गुलाल कशामुळे घेतला? मनोजदादा जरांगे पाटील म्हटले की मराठ्यांना आरक्षण मिळालं. त्यांनी किती वेळेस विचारलं विखे पाटलांना, हे बरोबर आहे का? अभ्यासकांना विचारलं, हे बरोबर आहे का? नाही तर मी पुन्हा आंदोलन करायला, जर का शासनाने आमची फसवणूक केली तर बघा, मग आम्ही विखे पाटील तुमच्या घरी येऊन बसू. दिला जरांगे पाटलांनी शब्द. मग जरांगे पाटलाला वेगवेगळ्या अभ्यासकांनी येऊन भेटले, त्यांना समजून सांगितलं, पाटील याच्यात ह्या त्रुटी आहे, त्या त्रुटी आहे. पाटील म्हणले ना त्रुटी क्लिअर करून घेऊ. आणि माझं जाणीवपूर्वक सांगणे की कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि हैदराबाद गॅझेटर हे जे परवा आलं, हैदराबाद गॅझेट लागू करणं म्हणजे काय? ऍज इट इज घेऊन लागू करणं नाही. त्यांनी सरळ सांगितलं, हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या नोंदी आहेत तुमच्या मराठा म्हणून ज्या नोंदी असतील त्याचा आणि कुणब्यांचा काय संबंध आहे, त्याची नोंद विचारात घेऊन जात प्रमाणपत्र विविध नमुना देण्याची ही कार्यपद्धतीचं जे आहे, कार्यपद्धती कसं काढायचं प्रमाणपत्र. आरक्षण भेटलं का? आरक्षण ऑलरेडीच भेटलेलं आहे, पण कोणतं भेटलं? मराठा म्हणून नाही भेटलं. ज्याच्याकडे कुणबी नोंदी आहेत, ज्याच्याकडे मराठा कुणबी नोंदी आहेत, ज्याच्याकडे कुणबी मराठा नोंदी आहेत. आणि अजून त्याच्यात सांगतो, याच्यात सुस्पष्टता एवढी झाली या जी मध्ये, ज्याला जनजागृती म्हणतो. काहींचा समज आहे की मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठ्यांना आरक्षण मिळालं का? तर जे आरक्षण ऑलरेडी होतं त्याची लागू करण्याची जी पद्धत होती ती ऑलरेडी झालेली होती, पण त्याची मोठ्या